साऊ हे साऊ अगं काय झालं? मला मदर माऊलीकडे जायचंय. हे बघ सावे, टेन्शन घेऊ नकोस. मी आता मगाशीच तिला फोन केला होता. ताई बरी आहे आता. अरे हो मामा, पण किती वर्ष तिने मला सांभाळलंय, मोठं केलंय. तिला माझी गरज आहे मामा, आणि मी तिथे नाहीये. हे बघ, या अडकीत त्यातनं सुटायचं तेव्हा सुटू, पण मला आता जायचं रे तिथे. साऊ पटतंय का बघ? चमकीनं सुचवलेला मार्ग अगदीच चुकीचा नाहीये. ते दागिने किमती आहेत. आलेल्या रकमेतले काही दान करू, ते पापाचं ओझं कमी होईल. उरलेल्या रकमेत शेती घेऊ आणि जे पिकल ते खाऊ. बघ, चमकीच तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ती तुझ्या मागोमाग येते. पण ते असं किती दिवस तिला आपण आपल्या मागानं फिरवणार? मला तर हाच प्लॅन बेस्ट वाटतोय. सिग्नल दे, मी कामाला लागतो. अरे मामा, ते सोपं नाहीये. मग तुला इथं चालू आहे ते सोपं वाटते? कवा तू त्या अर्जुनचा विश्वास जिंकणार, कवा तू त्याच्या सह्या घेणार आणि कवा विश्वंभर आपल्याला सोडणार? मी नाही प्रयत्न करते असं वाटतं का तुला? अगं साहू, मी तसं म्हणत नाही. सगळा दोष तुला एकटीला देत नाहीये मी. अगं म्हणे सगळं अवघडून बसलंय. सावे, कधीतरी ऐक माझं. हे बघ, माझा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतोय मला. अर्जुन कवटेकरची लेवल करायला जाणं आपल्या अंगलट येऊ शकतंय. मामा, मला पटतंय तू काय म्हणतोयस ते. पण माझं मन म्हणतंय की हे नको करायला. मला नाही माहिती का. हे बघ, मी कधीच माझ्या अडचणी देवावर नाही सोपवल्या. फार फार तर मला बळ दे एवढंच मागितलं असेल देवाकडे. मामा, त्या भैरवाशी काहीतरी नातं असल्यासारखं वाटतंय मला. त्या दागिन्यांकडे पाहिल्यावर एक क्षण तुमच्यासारखं मला पण वाटून गेलं. पण मी भैरवाकडे बघितलं आणि मनाच्या कोपऱ्यात काहीतरी झालं रे. मला नाही माहिती काय, पण मला नको वाटतंय. सावे, पटते मला सगळं, पण ह्यो गुंता लईच वाढत चालला. समजा उद्या तुझं लग्न झालं आणि तुला या घरातनं बाहेरच पडता आलं नाही तर? असं काही होणार नाहीये. तुला ऐकूनच घ्यायचं नाहीये, मग काय बोलू आता मी? नको ना, नको या विषयावर वाद घालायला मामा. मला फक्त एवढंच माहितीये की मला माझ्या मदर माऊलीकडे जायचंय. हे बघ, उद्या तसंही त्यांचा उत्सव सुरू होतोय. मी त्या तिरसटला रिक्वेस्ट करेन की मला सुट्टी दे. आणि मदर माऊलीला काय सांगणार? राजस्थानवरून तुला भेटायला आली म्हणून? अरे मग काय, मी जर खरंच राजस्थान मध्ये असते तर मी नसते गेले का बघायला तिला. गेली असते राजस्थानवरून, पण तू गेल्यावर आम्ही काय करू? सावित्री आलीस? ये बस बस. हे बघ, आम्ही 3-4 साड्या काढून ठेवल्यात. ह्यातली तुला कुठली आवडते का बघ. अगं बघ. चेहऱ्याचा रंगच उतरलाय बाई. दादा, जरा स्वस्तातल्या साड्या दाखवा. नाही कसं आहे, नाही तर आत्ताच्या आता इथंच सगळा पगार संपून जायचा सेक्रेटरी बाईंचा. नंदा, तुमची चालली ना खरेदी, मग करा ना. या साड्या ना आम्ही सावित्रीला भेट म्हणून देणार आहोत. अगं बघ ना, शगुनाची का काय? गोशाले, तू किती साड्या घेतलंस? 2च घेतल्या आता. 2 पुरती तू का? नाही ना, घे ना वापसच. घ्या घ्या, आम्ही देतो पैसे. हा, मग आमच्या पण एवढ्याच झाल्यात. अजून एक काढू आम्ही. अगं घे ना, सगळ्यांचं बिल आम्हीच देणार आहोत. दादा,
पैठणी दाखवा. मला बनाना सिल्क दाखवा. काय लग्नाची खरेदी करतास की काय? अगं सावित्री, लक्ष कुठं आहे तुझं? बघ ना साडी. आईसाहेब, मला काय वाटतं, मी साडी नाही, मी छान ड्रेस घालते ना. नको नको, ड्रेस नको, तू साडीच नेस. साडी छान दिसते तुला. आईसाहेब, खरंच नको. मी ना खरं तर अर्जुन सर कुठेच बघायला आले होते. त्यांचा फोनच लागत नाहीये. अगं पण दादा सकाळीच गेलाय ऑफिसला. हो का? नाही, माझं काम होतं म्हणून मी इथेच थांबले होते. बरं, मग मी निघते आता ऑफिसला. बरं जा, तू आता गडबडीत दिसतेस. आम्ही असं करतो, 10-12 साड्यांना बाजूला काढून ठेवतो, तुझ्या सवडीनुसार तू बघ. वणकुद्रे, चालेल ना? हा हा, काही हरकत नाही ना. काय वहिनी साहेब, असं बोलून तुम्ही आम्हाला लाजवताय राव. जा तू जा. बर का दादा, आता ही मुलगी गेली ना, तिच्या रंगाला शोभल अशा साड्या दाखवा. हो हो, दाखवतो ना. हा, म्हणजे डिझायनर दाखवा काहीतरी, आणि रंग पण वेगळे पाहिजेत असे. म्हणजे बघा, टर्कोइज आहे का आपल्याकडे? गो साडीवाले असत ते, त्यांच्याकडे टरबूज कसं असतो लो. अगं मामी, टरबूज नाही, टर्कोइज टर्कोइज. एम्प्लॉई, नंदाबाई, बोला ना. आमच्याशी नातं तोडायला जाऊ नको. हा, आता तू आज जे काही केलं ते एकदम योग्य आहे हे सांगायला आलोय आम्ही. नाही म्हणजे घरच्या समजा बायका साड्या घ्यायला बसल्यात म्हणून तू मध्येच घुसायचं, हे असं नाही केलंस ते करेक्ट आहे एकदम. आपल्या कामाशी काम ठेवायचं. आणि बाकी तुझा गेम आमच्या लक्षात आला नाहीये असं जर तुला वाटत असेल तर तसं नाहीये बरं का. गेम? नंदा मॅडम, तुम्ही काय बोलताय माझ्या काहीच लक्षात येत नाहीये. म्हणजे मी तरी ते फक्त नोकरी करायला आली आहे. माझा भाऊ तुमच्या सावित्री, हे नाव पण खरंय की खोटंय काहीच माहित नाही. तू अशी अचानक कशी काय उगवलीस ग? कुठून आलीस, का आलीस, तुला कोणी पाठवलं काहीच माहित नाही. आणि ज्या दिवाकरच्या नावानं तू या घरात एंट्री मारलीस नव, तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, आमच्या ह्यांचा दिवाकर नावाचा कोणीच मित्र नव्हता. हा दिवाकर तू तयार केलाय. आश्चर्य आम्हाला एवढंच आहे की हे आजवर गप कसे बसले. आता हे समज आम्हाला कसं काही कळलं? मज्जा. नंदाबाईंनी तुम्ही पहिल्यापासूनच माझ्यावर लई डाऊट घेताय बर का. हा, कारण तो डाऊट क्लिअर होत नाही तोवर आम्हाला चैन पडत नाही. तुला म्हणून सांगतो, शाळेत असल्यापासून ना समध्या विषयामध्ये इतिहास आमचा फेवरेट. त्यामुळे कसं सनसनावळ्या, कुणाचा जन्म कवा कुठं कसा झाला, समधी वंशावळ कशी आमची तोंड पाठ. आता बघ, पुढच्या 2 दिवसात तुझी वंशावळ उभी करते की नाही. बाप रे सावित्री, घाम आला की ग तुला. बर चल, जा जा, तुझ्या अर्जुन सर वाट बघत असतील, तुला उशीर होतोय की नाही. जा
किचमिड काला झालाय सावे. हिची पहिले लेवल करायला लागते आता. त्यानं कसलाच थांग पत्ता लागू दिला नाही हो. बलराम शेठ, अहो असं कसं चालल? उद्या यात्रा सुरू होणार आहे. तुमचा तो सावत्र भाऊ जांडावर घेऊन जाणार आणि अजून तुम्हाला माहिती नाही दागिने कुठे ठेवले ते. अहो घराचा कोपरा कोपरा धुंडाळून काढलाय, नाही सापडलं. म्हणजे 15 लाख बुडीत खात्यात. तुम्हाला आधीच म्हणलं होतं यो प्लॅन नको म्हणून. तुम्ही ऐकलं तर खरं ना. तर त्या माणसाशी हिंदीची चिरफाड करून कोण बोलत होतं? पैशाची आंघोळ घालून का? एक काम धाडावर तुम्हाला करता येत नाही. भरवशाच्या म्हशीला टॉनगा फिसकटलं सगळे. अजून पण काय सगळं फिस काटलेलं नाही काय? दागिन्याचं मरू द्या, आपल्याकडे अजून एक तगडा प्लॅन आहे. कोणता? अर्जुन डोंगरावर एकटाच झेंडा घेऊन जाणार आहे. तर मग न रहेगा बास न बजेगी बासुरी. गेम तमाम करून टाकायचा. म्हणजे डायरेक्ट मर्डर? पाटील तुमचं तर आहे ना डायरेक्ट टोकाचंच असतं राव. आदलं मधलं काय नाहीच. अहो मर्डर करून काय 7 वर्ष सक्त मजुरीला जायचंय वेदावा आपल्याला. एक बारका ऍक्सिडेंट फक्त करायचा आहे. डोंगरावर एकट्यानं झेंडा घेऊन जायचं काय खायचं काम आहे वेतावा? त्यात अर्जुन पडला फॉरेनचा. एकदम सिंपल करायचंय आपल्याला. रस्ता माहित नव्हता, वाट चुकली, कड्यावरून पडून मेला. कोणाला कळणार आहे? काकीला चक्कर आली होती. अगं देशमाने डॉक्टरांकडे ऍडमिट केलंय. सावे तू आली पाहिजेस असं वाटतंय का? कवा तू त्या अर्जुनचा विश्वास जिंकणार, कवा तू त्याच्या सह्या घेणार आणि कवा विश्वंभर आपल्याला सोडणार. अर्जुन कवटेकरची लेवल करायला जाणं आपल्या अंगलट येऊ शकतंय. सुशीला, उद्या माझे वडील जरी परत खाली आले ना आणि मला सांगितलं या कागदपत्रांवर सह्या कर, तरी मी वाचल्याशिवाय करत नसतो. आणि फायनल परीक्षेला जर नापास झाला ना तर त्याची सगळ्यात मोठी किंमत तुमच्या मदर माऊलीला चुकवावी लागेल. म्हणजे तिच्या काळजाचा ठोकाच चुकला ना, राम नाम सत्य है. पुढच्या 2 दिवसात तुझी वंशावळ उभी करते की नाही? सावे बास करा आता वनवन तुमची. तुम्ही या घरी. काय माहित उद्या मरण आलं मदर माऊली, पण तुम्ही कोणी चिंता नसाल तर. मे आय कम इन सर? फॉर्मॅलिटीज करून झाले असतील ना तर आता वेळ नाही माझ्याकडे. नाही म्हणजे सकाळी सगळ्या मीटिंग्स आणि डिस्कस करून झाल्या होत्या. आता काय काम आहे? सर रजा घेणार होते. सांगताय की रिक्वेस्ट करताय? रिक्वेस्ट करते. कारण कारण काहीतरी कारण असेल ना, की कारणाशिवाय रजा हवी आहे? की तो नरेश परत आलाय? नाही, तो कशाला परत येईल? त्याचं लग्न पण झालं, आता मुलं बाळ पण होते. इतक्यात? नाही म्हणजे ते बोलायची पद्धत असते तसं बोलून घे. मिस वशिला, तुम्ही अजून कारण नाही सांगितलं. तेच तर आठवते. नाही म्हणजे सांगतेय तर तुम्हाला पाहिल्यावरनं धडकेच भरते बघा. काहीतरी पपलू कारण सांगू नका. कारण सुचत नाहीये म्हणून सांगा. नाही, कारण आहे पण तुम्हाला पटणार नाही. का? मदर माऊली. मदर माऊली? नाही, साऊंड्स इंटरेस्टिंग. तो मदर माऊली म्हणजे काय? मदर माऊली म्हणजे माझी आई आजारी. वाटत तर नाही. म्हणजे मी सकाळीच भेटलो ना, ठणठणीत नीट होत्या. नाही बरोबर आहे, माझी आई बरी आहे. ते माझ्या आईची
आजारी मैत्रीण आहे ना तिला भेटायला जायचंय. का नाही म्हणजे तुम्ही औषध देणार आहात का त्यांना? डॉक्टर आहात तुम्ही? हे म्हणजे तुमचा रेअर ब्लड ग्रुप वगैरे आहे की काय? मॅच वगैरे होतो का? सर मला तिथे औषध द्यायलाच जायचंय. ते नाशिकच्या पुढे सापुतारा आहे ना मग त्याच्यासाठी रजा कशाला लागली? 4 तासात परत याल. अहो सर ते नाहीये शक्य. म्हणजे आता तिथे श्यामलची लेक म्हणून मला थांबवतील ना, मग मी ते टाळू शकणार नाही. बरोबर? घेऊ ना सर मग रजा. मिळणार नाही. हे बघा ऑलरेडी कामाचं खूप बर्डन आहे डोक्यावर. ते पॉवर प्लांट आणि प्रेझेंटेशन आहे. नाही म्हणजे तुम्ही मागच्या वेळेला ते केलं होतं म्हणून तुमच्यावर जबाबदारी द्यायचा विचार करत होतो आणि तुम्ही असं आता. सर पण भैरवाच्या उत्सवाची असेल ना सुट्टी एक दिवस. अच्छा हे पण तुम्हीच ठरवलं का? ठरवलं म्हणजे नाही सर ठरवलं नाही. बघा सर मला फक्त 1.5 दिवसाची सुट्टी हवी आहे. सेफर साईडला मी तुम्हाला 2 दिवस म्हणलं होतं. 1.5 दिवसाचं काम आहे ना. शनिवारी हाफ डे घ्या आणि रविवारी फुल डे घेऊन जा. जिथे हुंदडायचं तिथे हुंदडा. सर मी हुंदडायला नाही चाललीये, कामासाठी चालली. जे काय असेल ते त्या अशा कामासाठी सुट्टीचा दिवस वापरा. आता वेळ नका वाया घालू. तुमचाही आणि माझा. मी तुम्हाला नाही जाऊ देऊ शकत. आय कांट लेट यू गो. नाही म्हणजे मला वाटत नाही माझा निर्णय चुकलाय. मी तुम्हाला नाही जाऊ देऊ शकत. आय कांट लेट यू गो. नाही म्हणजे मला वाटत नाही माझा निर्णय चुकलाय. आणि तुम्हीच म्हणता ना या जगात फक्त माझी एक सख्खी नातेवाईक आहे, ती म्हणजे माझी आई. आता या क्षणी ती इथे आणि ठणठणीत आहे. आई नाही, आईची मैत्रीण. कुणी का असे ना हो, मला काय फरक पडत नाही त्याचा. सुट्टी काय मिळणार नाहीये. आणि तुमचा माणुसकीचा गळा जर दाटून वगैरे आला असेल ना तर रविवारी जा. आत्ता निघा. माझा निर्णय बदलणार नाही. जा. नानाची टांग हलकट नालायक. कोण समजतो का जा स्वतःला. किडे पडतील त्या तिरसाच्या थोबाडात. चमके सांभाळू ना. डसल बघ. या नागिनीच्या शेपटीवर पाय दिला दिसतोय त्या तिरसटनं. मामा विचार ना काय झालंय. तू विचार. प्लीज तू विचार की जा ना. सावे काय झालंय ग? नीच साला. अरे हा कोणी सांगणारा. मी कधी कुठे कसं जायचं मी ह्याला का देऊ डिटेल्स. मला मदर माऊलीकडे जायचंय आणि मला नाही जाता येते. चमके लई झालं याचं आणि त्या विश्वंभरचं. अख्ख्या कवठे भैरवगडची लेवल व्हायला पाहिजे. वाच झालं सगळं मिळमिळत बोलणं. सगळी तोंडाची चव गेली माझ्या गोड 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 बोलून. मामा तू ठेचा बनव आता. मला ना अख्खा वाटीभर ठेचा दे खायला. गाग झाली पाहिजे नुसती. वाच झालं सगळं मिळमिळत बोलणं. सगळी तोंडाची चव गेली माझ्या गोड 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 बोलून. मामा तू ठेचा बनव आता. मला ना अख्खा वाटीभर ठेचा दे खायला. गाग झाली पाहिजे नुसती. हे सावे अगं झालंय तरी काय. तुम्ही बोललात ना ते बरोबर आहे. आता दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. ते देवाचे दागिने घेऊ आणि तवंटा सुकाय.
सावे म्हणजे मला आनंदच आहे की तू हे मान्य केलेस म्हणून, पण ते दागिने कुठे आहेत हे कुणाला माहिती? मला माहिती आहे. देवाचे दागिने कुठे आहेत मला माहिती आहे.